सदलगा शहरातील मुडा गायरान जागा घोटाळ्याप्रकरणी 27 ऑगस्टपासून उपोषण सुरू करण्यात आलं होतं। चिकोडी तालुक्यातील सदलगा शासनाच्या गायरान जागा भ्रष्टाचारामुळे 27 ऑगस्ट रोजी सदलगा नगरपंचायतीसमोर बेमुदत उपोषण करण्यात आलं। हा एक मोठा घोटाळा भ्रष्टाचार रोखण्यासाठी सदलगा शहरातील सामाजिक कार्यकर्ते श्री संजय बी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सदलगा शहरातील नगरपंचायतीसमोर उपोषण करण्यात आलं होतं। मात्र नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी सदलगा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून उपवास सत्याग्रहातून माघार घेण्यासाठी राजकीय दबाव टाकला। सदलगा शहरातील सर्व नागरिकांनी सदलगा शहरातील शासकीय गायरान जागेचे सादरीकरण प्रभावशाली धनदान यांना शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बोगस लिलावात सहभागी करून घेण्यासाठी सन 2003 ते 2008 या कालावधीत सुरू केलं होतं। संजय कांबळे या सामाजिक कार्यकर्त्यांनी आमच्या चॅनलच्या समोर एक निवेदन दिलंय, चला ऐकूया। या उपोषणाची प्रमुख मागणी म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांनी इतर शहरातील नागरिकांना जमिनीचं वाटप करून त्यांची मालमत्ता जप्त करून भ्रष्टाचारात यशस्वी झालेल्या तत्कालीन नगरपंचायत मुख्याधिकारी व नगरपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांवर कायद्यान्वये कारवाई करावी। एवढ्या महत्त्वाच्या घोटाळ्यात जे दोषी असतील त्यांना कडक नियमात कामावरून काढून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे हा या उपोषणाचा मुख्य उद्देश होता। सदलगा शहरातील सर्व नागरिकांनी या मोठ्या घोटाळ्याच्या आगामी लढ्यात व सत्याग्रहात जात धर्माचं बंधन न ठेवता सहभागी व्हावं ही विनंती। रिपोर्टर राजू मुंडे, चिकोडी। ಸ್ಟೇಷನ್ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಟ್ಟದ ಬಟ್ ನಾನು ಹಕ್ಕು ಹಸ್ಕೊಂಡ ಅದಕ್ಕೆ ಅವನಾಗ ಶಿಸ್ತು ಕ್ರಮ ಆಗಬೇಕು। ಸದಲಗ ನಾಗರಿಕ ಒತ್ತಾಯ ಐತಿ, ನಂದು ಒತ್ತಾಯ ಐತಿ, ಮತ್ತು ಬರೋ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಅವನ ಮ್ಯಾಗ ಕ್ರಮ ಆಗಬೇಕು। ಮತ್ತು ಇದನ್ನು ನಾವು ಬಿಡುವುದಿಲ್ಲ, ನಾವು ಹೈಕೋರ್ಟಿಂದ ಪರ್ಮಿಷನ್ ತೆಗೆದು ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತೇಳಿ ಇದು ಸದಾ ನಾಗರಿಕರಿಗೂ ಮತ್ತು ನನ್ನ ಪತ್ರಕರ್ತರಿಗೆ ವಿನಂತಿ।